नमः पार्वती पते हर हर महादेव. जय महाकाल. मित्रांनो, आजचा हा दिवस केवळ एक तिथी नाही. आजचा हा क्षण म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा महोत्सव आहे. महाशिवरात्रीच्या या पावन पर्वावर आज आपण सर्वजण एकत्र निघालो आहोत एका अत्यंत दिव्य आणि पवित्र यात्रेवर, 12 ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेवर. आपण ज्या शिवलिंगांना फक्त दगड मानतो ती प्रत्यक्षात भगवान शंकराची स्वयंभू तेजस्वी रूपे आहेत. पुराणामध्ये सांगितलं आहे, भगवान शिव स्वतः प्रकाश रूपाने पृथ्वीवर अवतरले आणि त्या दिव्य स्थळांना ज्योतिर्लिंग असे म्हणतात. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले 12 ज्योतिर्लिंगांचे महत्त्व. मित्रांनो, ही फक्त 12 नावे नाहीत, ही 12 शक्तिस्थाने आहेत जी मनाला शांती देतात, आत्म्याला बळ देतात आणि जीवनाला योग्य दिशा दाखवतात. प्रत्येक ज्योतिर्लिंगामागे एक वेगळी कथा होती, एक वेगळी कथा आहे, एक वेगळा आध्यात्मिक संदेश आहे. कुठे भक्तीचा विजय आहे, कुठे अहंकाराचा नाश आहे, कुठे करुणेचे दर्शन आहे, तर कुठे आत्मज्ञानाचा प्रकाश आहे. आपण बघितलं, महाशिवरात्रीच्या या दिवशी आपण सर्वजण मिळून या 12 दिव्य स्थळांचा आध्यात्मिक प्रवास अनुभवला आणि या शिवमय भक्तीत सहभागी झालो. आता आपण बघूया शेवटचं ज्योतिर्लिंग. मित्रांनो, घृष्णेश्वर हे 12वे ज्योतिर्लिंग आणि हे मराठवाड्यातील संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ या गावी आहे. पुष्कळ वर्षापूर्वी देवगिरी पर्वताजवळ सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचे नाव सुदेहा. त्यांना पुत्र नव्हता, त्यामुळे दोघेही नेहमी मोठ्या काळजीत असत. ज्योतिषाच्या सांगण्यानुसार सुधर्म्याने सुदेहाची धाकटी बहीण घृष्णा हिच्याशी विवाह केला. पुढे घृष्णेला पुत्रप्राप्ती झाली. सुदेहा मनातल्या मनात आपल्या सवतीचा म्हणजे घृष्णेचा द्वेष करू लागली. एके दिवशी रात्री सुदेहने घृष्णेच्या पुत्राला ठार मारले आणि घृष्णा ज्या तळ्यात पार्थिव शिवलिंगाचे विसर्जन करत असे त्या तळ्यात शव टाकले. सकाळी घृष्णा नेहमीप्रमाणे पार्थिव शिवलिंगाची पूजा करून शिवलिंगाचे विसर्जन करण्यासाठी त्या तळ्यावर गेली. त्यावेळी भगवान सदाशिवाच्या कृपेने शिवलिंगाचे विसर्जन होताच तिचा पुत्र जिवंत होऊन त्या तळ्यातून बाहेर आला. तिची तन्मयता आणि शिवनिष्ठा पाहून भगवान तेथे प्रकट झाले. तेव्हा घृष्णा म्हणाली, सदाशिवा, तू या ठिकाणी सदैव राहावे, त्यामुळे सर्व जगाचे कल्याण होईल असे हे घृष्णेश्वर. मित्रांनो, आज आपण या दिव्य यात्रेतून 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले. देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात असलेली ही स्थळे आपल्याला एकच संदेश देतात, अंतःकरण शुद्ध ठेवा, अहंकार सोडा, सत्याच्या मार्गावर चालत राहा. भगवान शिव म्हणजे फक्त पूजेतील देव नाही, ते म्हणजे जीवनाची एक दिशा आहे. ते म्हणजे संयम, ते म्हणजे करुणा, धैर्य आणि आत्मविश्वास. शिव म्हणजे नाश नाही, शिव म्हणजे नवनिर्मिती आहे. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण बाहेर खूप काही शोधतो, पण शिव सांगतात, जे शोधायचे आहे ते तुमच्यातच आतमध्ये आहे. महाशिवरात्री ही फक्त जागरणाची रात्र नाही, ही आहे आत्मजागृतीची रात्र. आज जर आपण मनापासून एकच संकल्प केला, वाईट सवयी सोडण्याचा, राग, द्वेष आणि मत्सर दूर करण्याचा आणि आपल्या आयुष्यात थोडी तरी शांती आणण्याचा, तर हीच खरी शिवपूजा ठरेल. शिव म्हणजे हिमालयासारखी स्थिरता, शिव म्हणजे गंगेसारखी पवित्रता आणि शिव म्हणजे डमरूसारखी सतत चालणारी जीवनाची गती. आजच्या या पावन रात्री आपल्या मनातील भीती, दुःख आणि निराशा भगवान शंकराच्या चरणी अर्पण करूया आणि आपल्या आयुष्यात नवीन आशा, नवीन ऊर्जा, नवी दिशा घेऊन पुढे जाऊया. मित्रांनो, जर हा 12 ज्योतिर्लिंगांचा प्रवास तुमच्या मनाला थोडीशी तरी शांतता देईल, तुमच्या मनात थोडीशी भक्ती जागवत असेल, तर हा व्हिडिओ इतर शिवभक्तापर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या घरात, तुमच्या कुटुंबात
आणि तुमच्या मनात शिवत्व जागवत राहू द्या. पुन्हा एकदा या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा. शिव तुमच्यावर सदैव कृपा करो, हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव. जय महाकाल.